थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. राघोजी भांगरे हे लहानपणापासूनच संघर्ष बंड करण्याची त्याची प्रवृत्ती होती. अन्यायाविरुद्ध पेट उठण्याची त्याची प्रवृत्ती होती. शालेय यांनी काही प्रमाणात शिकण्याचा प्रयत्न केला, पण ते तात्पुरतच. म्हणजेच आदिवासींच्या जे काही तुटकं शिक्षण होतं त्यांनी ते घेतलं. त्यांच्या काळामध्ये अशी एक घटना घडली की महादेव कोळी समाजामध्ये यांचा जन्म झालेला होता. त्या महादेव कोळी जमातीतील एका व्यक्तीची इंग्रजांनी हत्या केली आणि ती हत्या लपवून ठेवणे हे इंग्रजांनी कसोशीने प्रयत्न केले की ही गोष्ट आदिवासी कोळीतील समाजापासून लपवून ठेवण्यात यावी. परंतु ती काही गोष्ट लपून राहिलेली नाही. आदिवासी समाजामध्ये, महादेव कोळी समाजामध्ये ही बातमी पसरली की आपल्या समाजाचा एक नेता माणूस त्याची इंग्रजांनी हत्या केलेली आहे, त्यांना गोळी घातलेली आहे. मग आदिवासी समाजाचा रोष कमी व्हावा, की कदाचित आदिवासींनी इंग्रजांविरुद्ध पेटून उठावं नाही, यासाठी इंग्रजांनी राघोजी भांगरे यांना नोकरी देऊ केली आणि त्यांनी ती काही प्रमाणात स्वीकारली. पण त्यांच्यानंतर त्यांना जे समजलं की इंग्रजांनी हा असंतोष दाबण्यासाठी मला नोकरी दिलेली आहे आणि नोकरीमध्ये अमानुष वागणूक दिलेली आहे, त्यावेळेस त्यांनी त्या नोकरीचा त्याग केला आणि इंग्रजाविरुद्ध पेटून उठले, बंड केले. मग त्या बंडाचं त्यांनी इंग्रजांवर सशस्त्र उठाव केले, काही आपले जमातीचे आणि इतर लोक जमा केले आणि इंग्रजांच्या संपत्तीवर दरोडे घालणे, आदिवासींची मदत करणे आणि इंग्रजांना पाहिजे त्या प्रमाणात त्यांचं राज्य साम्राज्य उद्ध्वस्त करून आपल्या जमातीला न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी आपल्या विविध बंडातून केलं आहे. त्यांचं एक बंड झालं, त्या बंडामध्ये त्यांना पकडण्यात आलं आणि 2 मे 1848 त्यांना फाशी देण्यात आली. मला त्यांच्याबद्दल इतकीच माहिती आहे. बाकीची इथे माहिती त्यांनी कोणते कोणते बंड केले त्यांची माहिती आपल्याला गुगलवर किंवा त्यांच्यापैकी जे पुस्तक असतील त्याच्यावर तुम्हाला नक्की पाहायला मिळेल, वाचायला मिळेल. तुम्ही सर्वांनी ती नक्की वाचावी. इतकं बोलून मी माझी प्रस्तावना इथं थांबवतो. धन्यवाद.